वरून जोडले गेलेले आहेत प्रवीण दरेकरजी, आपण पाहतोय उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांची शिवतीर्थावर सध्या भेट होते. कसं पाहायचं या भेटीकडे? महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आणि परंपरा आहे. त्याच्यामुळे दोन नेते वेगळ्या पक्षाचे एकत्र होत असतील तर स्वाभाविकपणे आपल्याला आनंदच त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्यातच राज ठाकरे साहेब आणि शिंदे साहेब हे जुने सहकारी आहेत. आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून हिंदुत्ववादी विचारधारेतून तयार झालेले दोन्ही नेते आहेत आणि अशा वेळेला ते एकत्रित येत असतील तर निश्चितच त्यामुळे एक सौहार्दाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. तसं पाहिलं तर राज ठाकरे साहेबांकडे वेगवेगळे नेते येतच असतात. त्यांच्या गप्पा गोष्टी होतात, चहा पान होतं, जेवण होतं. त्याच्यामध्ये नवीन असं काही वेगळं आहे असं मला वाटत नाही, कारण त्यांना गप्पा गोष्टी आवडतात, त्यांना संवाद साधणं आवडतं आणि अशा वेळेला या निमित्तानं मुंबईच्या विकासावरही चर्चा होऊ शकते. आणि त्यांचंही मुंबईच्या संदर्भात काही विजन आहे आणि अशा वेळेला ते नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत, त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून काही त्यांच्या सूचना असू शकतात. आज मुंबईच्या विकासात किंवा MMRD क्षेत्रात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रस घेऊन आहेत आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कधी नाही एवढ्या गतीनंच पुढे जात आहे. आणि याच्यामध्ये जर व्हिजनरी नेत्यांचा सहभाग आला, त्यांच्या काही सूचना आल्या तर त्या निश्चितच मुंबईकरांसाठी स्वागतार्ह अशा प्रकारच्या असू शकतील. त्याच्यामुळे मला वाटतं या भेटीतनं कटुता राहत नाही. शेवटी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं, त्यामुळं संवाद साधायचा नाही, एकमेकांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत असं काही नाहीये. कारण महाराष्ट्रातलं राजकारण तसं नव्हतं, अलीकडच्या काळात तसं होतंय. त्याच्यामुळे अशा भेटीतनं पुन्हा एकदा चांगलं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल अशा प्रकारच्या एका व्यापक विचार पद्धतीनं आपण बघितलं पाहिजे याच्याकडे. नक्कीच. धन्यवाद प्रवीण दरेकरजी, तुम्ही TV9शी बोललात त्यासाठी.